नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी टेस्टी दही मिरची बनवणार आहे। त्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे। आता तव्यामध्ये अर्धा चमचा बडीशेप टाकून घेते, 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे आणि 4 काळी मिरी घेतलेली आहे। आता हे कमी गॅसवरती मिनिटभर आपण परतून घ्यायचे आहेत। जास्त परतायची गरज नाही, फक्त मिनिटभर कमी गॅसवरती परतून घ्यायचे आहेत। तर आज जी दही मिरची बनवणार आहे ती राजस्थानी पद्धतीची बनवणार आहे। ही दही मिरची आहे ती खायला अगदी टेस्टी लागते। तर इथे बघू शकता मिनिटभर सर्व खडे मसाले चांगले परतून घेतलेले आहेत। आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। तर मी गॅस बंद केलेला आहे आणि हे मसाले मी प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहे। परतून घेतलेले मसाले थंड होत आहेत तोपर्यंत आपण इथे मिरची कट करून घेऊया। तर इथे मी 10 ते 15 हिरवी मिरची घेतलेली आहे। तर ही हिरवी मिरची आहे ती जास्त तिखट नसते। तुम्हाला जर झणझणीत अशी दही मिरची बनवायची असेल तर तुम्ही थोडीशी काळपट हिरवी मिरची असते ती घेऊ शकता। तर इथे मी ही मिरची आहे ती स्वच्छ धुवून कापडाने पुसून घेतलेली आहे, जेणेकरून याच्यामध्ये अजिबात पाणी राहणार नाही। तर आता मी अशा पद्धतीने ही मिरची कट करून घेते। तर ही मिरची आहे ती अगदी 5 मिनिटात तयार होते। ज्यावेळेस आपल्याला भाजीला काही नसेल किंवा भाजी खाऊ वाटत नसेल तर अशा पद्धतीने आपण टेस्टी दही मिरची बनवू शकतो। आणि ही राजस्थानी पद्धतीची दही मिरची आहे ती महाराष्ट्रीयन दही मिरचीपेक्षा खायला थोडीशी वेगळी लागते। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने सर्व मिरची मी कट करून घेत आहे। इथे मी सर्व मिरची कट करून घेतलेली आहे। एवढ्या वेळामध्ये आपण जे परतलेले मसाले आहेत तेही पूर्णपणे थंड झालेले आहेत। आता काय करणार आहे, एक मिक्सरचं भांडं घेऊन हे सर्व मसाले यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहे। बारीक करताना एकदम बारीक अशी पावडर नाही बनवायची, थोडीशी जाडसर ठेवायची आहे। इथे बघू शकता अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेला आहे, एकदम बारीक अशी पावडर बनवलेली नाही। आता इथे मी पाऊण वाटी दही घेतलेला आहे। आता याच्यामध्ये हे बारीक करून घेतलेले सर्व मसाले टाकून घेते। त्याचबरोबर इथे मी छोटा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे। तर ही काश्मीरी मिरची पावडर आहे। आणि इथे मी पाव चमचा हळद घेतलेली आहे। आता हे सर्व मसाले आहेत ते या दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे बघू शकता सर्व मसाले दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत। मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे। जेवढं आपल्या मिरचीसाठी मीठ लागणार आहे तेवढं मीठ या दह्यामध्येच टाकून घ्यायचं आहे। मीठ ही याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण राजस्थानी पद्धतीची झणझणीत आणि टेस्टी दही मिरची बनवून घेऊया। इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे। आता या कढईमध्ये 1 चमचा तेल ओतून घेते। तेल हलकसं गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये हे बारीक चिरून घेतलेली मिरची टाकून घेऊया। 10 ते 15 लसूण पाकळ्या टाकून घेते। आता हे कमी गॅसवरती 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचं आहे। बघू शकता 2 मिनिट मी हिरवी मिरची आणि लसूण आहे तो चांगला परतून घेतलेला आहे। आता जे आपण तयार केलेले दही आहे ना ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता हे असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे जे दही टाकलेलं आहे त्याला चांगली उकळी येईपर्यंत असं सतत हलवत राहायचं, नाहीतर हे दही आहे ते फुटू शकतं। तर मी असं सतत हलवत आहे। गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवलेली आहे। इथे बघू शकता या दह्याला चांगली उकळी आलेली आहे। आता या दह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आहे ती लो टू मीडियम ठेवायची आहे। 2 मिनिटांनी इथे बघू शकता दह्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आणि याच्यामधली मिरची ही चांगली शिजली जाते। तर याच्यावरून आता शेवटी कोथिंबीर टाकत आहे। तर इथे आपली दही मिरची चांगली तयार झालेली आहे।
आता ही टेस्टी झणझणीत दही मिरची सर्व करून घेऊया। इथे मी दही मिरची सर्व करत आहे। अगदी टेस्टी तयार झालेली आहे। बघू शकता अगदी छान अशी दही मिरची तयार झालेली आहे। आता ही दही मिरची आपण भाकरी बरोबर खाऊ शकतो। तर इथे बघू शकता, इथे मी भाकरी घेतलेली आहे आणि अगदी टेस्टी अशी दही मिरची तयार झालेली आहे। तुम्हीही एकदा अशा पद्धतीने राजस्थानी दही मिरची बनवून पहा, खूप टेस्टी लागते। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।